जळगाव जामोद तालुक्यातील सर्वात मोठी समजल्या जाणाऱ्या आसलगाव ग्रामपंचायतचे नाव सदैव कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतेच। सर्वात जास्त आर्थिक उत्पन्न असणाऱ्या ग्रामपंचायतीकडून सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविल्या जात नसल्याच्या तक्रारी वारंवार होत असतात, परंतु याकडे डोळे झाक करून आसलगाव ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिक कमालीचे संतप्त झाले आहेत। ग्रामपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक 6 मधील टापरे लेआउटच्या सार्वजनिक रस्ते, नाल्या व इतर भौतिक सुविधांसाठी स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार लेखी तक्रारी सादर केल्या आहेत, परंतु याबाबत ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी कोणतीही कारवाई न केल्याने अखेर स्थानिक नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। येत्या 10 ऑगस्ट पर्यंत ग्रामपंचायतीने या वार्डातील नागरिकांच्या समस्या प्राधान्यक्रमाने न सोडविल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामपंचायत प्रशासनाला देण्यात आला आहे। MCN न्यूज मराठी करिता दिलीप इंगळे, आसलगाव। हे वरून डायरेक्ट त्या मोठ्या गावातून पाणी येते, इकडे घाण पाणी संडासचं तेन सारं आणि माझ्या दारापुढून जाते, लागे टाइम पडत नाही, घरात बी असते। माझं घर वाहून गेलं तर मला काही मदत भेटली नाही, 1 रुपयाची नाही, 10,000 भेटले, ते खाया पियात गेले। आणि नाली बांधण्यासाठी मटेरियल पडेलासाठी बांधली नाही, अजूनपर्यंत नाही बांधली तर याचं आम्ही 14 तारखेला उपोषणाला बसू। तदलोक बांधत नाही, तदलोक उपोषण उठणार नाही। आमच्या घरामागे सर पाणी येते, तिकडून मोठ्या गावातलं पाणी, बस स्टँडचं पाणी आमच्या घरामागे, आमच्या भीता क्रॅक झाला सर, आम्हाला काहीच मदत नाही भेट राहिली। मच्छर सांगा आम्ही काय करा सर, मच्छर खवरावलं आमच्या घरामागे सर, कसगन बी नाही झालं, पाणी बी नाही टाकतात।